चंद्रकांत गलांडे यांना साताऱ्यातल्या जाशी या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी पंचक्रोशीतल्या लोकांसह नेते मंडळीही हजर होती। चंद्रकांत गलांडे यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले आहेत। गलांडे यांचे 3 भाऊ सैन्य दलात आहेत। त्यापैकी चंद्रकांत गलांडे हे सर्वात लहान होते। त्याचप्रमाणे अमरावतीच्या नांदगावात पंजाब उईकेंचाही अंत्यविधी सुरू आहे। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी अमरावतीहून आपल्या सोबत आहेत। सरिता, एकंदरीतच जवानाला अखेरचा अलविदा केला जातोय। अगदी बरोबर दीपक, आणि हा अलविदा द्यायला अख्खं नांदगाव खांडेश्वर इथं आलेलं आहे। आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा इथे आलेली आहेत आणि अत्यंत भावपूर्ण अशी ही श्रद्धांजली होती। त्याचबरोबर लोकांच्या ज्या इतरही भावना या हमल्याला घेऊन आहेत त्या सुद्धा इथे प्रकट झाल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं गाव हे एक झालं या घटनेमुळे, हे सुद्धा बघायला मिळालं। लोकांनी नुसतं शहीदाचं दर्शन घेतलं नाही, त्याला श्रद्धांजली दिली नाही, तर सकाळपासून त्याचं पार्थिव येणार म्हणून त्या पार्थिवाचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे म्हणून रस्ते सजवले, फुलांच्या रांगोळ्या काढल्या, पंजाब उईके अमर रहे अशा पद्धतीच्या रांगोळ्या ह्या होत्या। वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या घरासमोरच्या उत्स्फूर्त काढलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या। लोकांची गर्दी अगदी सकाळपासून थांबली होती। कालपासून गाव हे पूर्णतः बंद झालेलं आहे। ह्या सगळ्या ह्याच्यात सर्व लोक जे आहे ते परिवाराच्या बरोबर आहे। पार्थिव आलं, पूर्ण मिलिटरीची जी लोक होती, मंडळी होती, ती सुद्धा त्या पार्थिवाबरोबर होती, कारण फुल मिलिटरी ऑनर्समध्ये इथे अंत्यसंस्कार होणार आहे। त्याचबरोबर पोलिसांचा ताफा सुद्धा मोठा होता, मात्र गावकऱ्यांनी सुद्धा स्वतः मानवी साखळ्या करून या पार्थिवाला त्याच्या घरापर्यंत नेलं। त्यानंतर सजवलेला रथ इथं तयार ठेवलेला होता। गावकऱ्यांनी सुद्धा त्या रथामधनं त्याला गावामध्ये फिरवण्यात आलेला आहे आणि आता जे लाखानी ग्राउंड नावाचं ग्राउंड आहे तिथं हे पार्थिव हळूहळू येत आहे। लाखानी ग्राउंड हे असं ग्राउंड आहे ज्या ग्राउंडवर अगदी लहानपणापासून पंजाब हा खेळलेला आहे। इथंच त्यांनी व्यायाम केला, इथंच त्याने सेनेसाठी प्रॅक्टिस केली आणि ह्याच लाखानी ग्राउंडमध्ये त्याचे अंत्यसंस्कार करा। तो इथंच क्रिकेट खेळायचा, मित्रांबरोबर सतत इथं असायचा, म्हणून अशा लाखानी ग्राउंडवर त्याचे अंत्यसंस्कार होणार आहे। तिथं सुद्धा लोकांचा असा गर्दीचा असा पूर आलेला आहे। घराच्या तिथं सुद्धा तसंच बघायला मिळालं। त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील जनता गोळा झालेली आहे। सगळेजण भारताच्या साईडनं आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुद्धा इथे नारेबाजी करतात आहेत। जरी मोदी सरकार ह्यावर चर्चा करत असेल दिल्लीत, तरी आपल्याला नांदगाव खांडेश्वरमध्ये सुद्धा सरकारनं काय करावं ह्याच्या आशा, ह्याच्या आकांक्षा आणि ह्याची अपेक्षा हे लोकांमध्ये सतत चर्चेतून दिसते आहे। दीपक, सरिता, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।